Good evening, all of you. How are you? Here. बघा, स्कूलचे लेक्चरचं टाइम टेबल आपल्याला माहीत नाही, म्हणून मी दुपारी रेकॉर्ड करून ही लेक्चर्स तुम्हाला टाकत जाणार आहे असून. तरी पण ज्या मुलांना असं वाटतं की आपण लाईव्ह जॉईन व्हावं, तर मी एक सकाळी मेसेज टाकत जाईल का मी किती वाजता रेकॉर्ड करणार आहे, त्यावेळेस तुम्ही जॉईन होऊ शकता. जर तुम्हाला तुमचे लेक्चर्स नसतील तर तुम्ही त्या पद्धतीने जॉईन व्हा, अदरवाईज हे लेक्चर तुम्ही असं बघू शकता. ओके, नाव वी आर गोइंग टू स्टडी द थिअरम ऑफ पायथागोरस. पायथागोरस थिअरम आपल्याला आज बघायचं आहे. आता बघूया पायथागोरस थिअरम काय, त्याचं प्रूफ बघायचं आहे. थिअरम ठीक है. Now, what is the Pythagoras theorem? In right angle triangle, the square of hypotenuse is equals to the sum of the squares of the other two lines, two sides. बघा, परत एकदा बघा. In right angle triangle, square of the hypotenuse is equals to the sum of the squares of the other two sides. Okay, मग आता आपल्याला थेरम प्रूव्ह करून दाखवायचं आहे. पहिले काय करणार आहे? For the proofs of Pythagoras theorem, first we have to draw diagram. तो कोणती डायग्राम काढावी लागेल? ऑफकोर्स राईट अँगल ट्रायंगल. इज इट राईट? ए बी सी, दिस इज द राईट अँगल ट्रायंगल. ओके, नाउ which is the hypotenuse? AC is the hypotenuse. AC square is equals to AB square plus BC square. आपल्याला दाखवायचं, बरोबर? What we have to prove? गिवन मध्ये काय लिहिणार अगोदर? गिवन मध्ये लिहिणार इन ट्रायंगल ABC, अँगल ABC is equals to what? 90 डिग्री. और आपण असं पण लिहू शकतो, ट्रायंगल ABC is any right angle triangle. तुम्ही कसंही लिहा, काही प्रॉब्लेम नाही. नंतर टू प्रूव्ह what we have to prove? We have to prove that AC square, hypotenuse square, is equals to sum of squares of other two sides. Sum of squares of other two sides. Means to prove AC square is equals to AB square plus BC square. What we have to construct here? Construction. काय construction करावं लागेल बघूया. What we have to construct? काहीतरी कन्स्ट्रक्शन करावं लागेल. मग मागच्या लेक्चर मध्ये आपण काय शिकलो? मागच्या लेक्चर मध्ये शिकलो ते राईट अँगल ट्रायंगल मध्ये सिमिलरिटी पण असते. काय सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल? इफ अ परपेंडिक्युलर इज ड्रॉन ऑन द हायपोटेनस ऑफ द राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे इथे परपेंडिक्युलर ड्रॉ केलं, बरोबर? मग आता याच्यापासून तयार होणारा ट्रायंगल कोणता आहे? 1, 2 and original triangle ABC. These are the three triangles. Now we have to show these three triangles. Sorry, here figure triangle similar असतातच. We have to find the Pythagoras theorem from that. त्याच्यातून काय करायचं आपल्याला? पायथागोरस theorem फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल? मग हा BD आपण परपेंडिक्युलर टाकलाय कशावरती? AC वरती. मग सेगमेंट BD perpendicular on hypotenuse AC, बरोबर? म्हणजे बघा, डायग्राम गिवन, टू प्रूव्ह आणि कन्स्ट्रक्शन झालं. आता त्याचं प्रूफ बघायचं आहे. प्रूफ बघूया, एकदम सिंपल असं प्रूफ. काय प्रूफ? बघा,
कोणते कोणते ट्रायंगल आहेत? ए डी बी, बी डी सी आणि ए बी सी, हे तिघ ट्रायंगल आहे. बरोबर. आता हे तिघ ट्रायंगल आपल्याला कसे दाखवायचे? सिमिलर आहेत ते. मग आपण काय करायचं? दोन दोन पेअर जे आहेत त्या सिमिलर कन्सिडर करून आपल्याला पायथागोरस थेरम जे आहे त्यातून फायनल करायचं. मग त्यासाठी आपण विचार करू एन ट्रायंगल. बघा कोणता ट्रायंगल? ए बी सी हा ट्रायंगल ए बी बी बरोबर कसा असतो? सिमिलर. मग इन ट्रायंगल ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल ए बी बी. काय कारण आहे? व्हॉट इज द रिझन? सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. इथे लिहायचं सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. पण आता ह्या सिमिलॅरिटी वरून त्यांच्या साइड्स ज्या आहेत त्या करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्या प्रपोर्शन मध्ये असतील. कोणत्या साइड्स? ए बी आपण इकडे घ्यावा लागेल ए डी, एक बी सी इकडे घ्यावा लागेल बी डी, आणि अजून कोणता राहिला? ए सी इकडे घ्यावा लागेल ए बी. बरोबर. करस्पॉन्डिंग साइड घ्यायच्या त्या 1 to 1 करस्पॉन्डन्स नुसार घ्यायच्या. मग त्या करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता त्यातल्या कोणत्या साइड्स आपल्याला गरजेच्या आहे, कोणत्या नाही गरजेच्या त्या बघू. आपल्याला बीडी गरजेचा नाही, बीडी घ्यायचा नाही, कारण आपल्याला स्क्वेअर यांचा दाखवायचा आहे. बी स्क्वेअर बी सी स्क्वेअर डी इंटू डी सी याच्याबद्दलचा विचार करायचा आहे. आपल्याला बीडीचा विचार करायचा नाही. म्हणून आपण काय करूया? बीडीची जो रेशो आहे बीसी अपॉन बीडी तो कॅन्सल करू. मग कोणता राहिला? ए बी अपॉन ए डी इज इक्वल्स टू ए सी अपॉन ए. क्लियर? हे झाल्यावर ती यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन केली तर ए बी स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट? ए सी इंटू ए डी. असं लिहिता येईल का नाही? ए बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए सी इंटू ए. नंबर फर्स्ट. ओके. कसं केलं समजलं? हा. आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरा ट्रायंगल घ्यायचा आहे. बघा ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल बीईसी. ऑल्सो कोणता ट्रायंगल? ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल बीडीसी. काय? पुन्हा सिमिलॅरिटी इन राईट angled triangle. Okay. Then also AB upon BD is equals to BC upon BC is equals to AC upon BC. बरोबर. आता याच्यात सुद्धा BD नकोय आपल्याला, म्हणजे पहिला जो रेशो आहे तो नकोय, उरलेला रेशो. काय करायचं? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. बरोबर. म्हणजे आता कोणते घ्यायचे रेशो? बीसी अपॉन डीसी इज इक्वल्स टू एसी अपॉन बीसी. लक्षात घ्या मी काय करतोय. त्यानंतर इथे काय होईल? क्रॉस मल्टिप्लिकेशन केली तर बघा बीसी इंटू बीसी बीसी स्क्वेअर इज इक्वल्स टू एसी इंटू डीसी. ओके. नंबर सेकंड एकदम सिंपल सा भाग केला आपण. काय केलं ते लक्षात घ्या. एक मेन ट्रायंगल घेतला आणि हा एक ट्रायंगल घेतला. ते दोन ट्रायंगल घेऊन सिमिलरिटी ते सिमिलर आहेतच. काय कारण? सिमिलरिटी इन राईट अँगल. बरोबर. मग आता सिमिलर झाल्यानंतर त्यांच्या साइड्स करस्पॉन्डिंग साइड्स कशा असतील? प्रपोर्शन मध्ये दिलेल्या. त्याच्यानंतर काय केलं आपण? त्याच साइड विचारात घेतल्या ज्या आपल्याला गरजेच्या आहे. म्हणजे बीडी नको आहे ना आपल्याला, बीडीचा जो रेशो आहे तो कट केला. म्हणजे उरलेला रेशो उरलेले दोन रेशो इथे लिहिले, क्रॉस मल्टिप्लिकेशन केले, एबी स्क्वेअर मिळाला. जसा एबी स्क्वेअर मिळाला तसा बीसी स्क्वेअर मिळवण्यासाठी काय करावं लागलं मला? तर हा मेन ट्रायंगल एबीसी आणि हा छोटा ट्रायंगल बीडीसी घ्यावा लागला. परत त्याच्यावरून करस्पॉन्डिंग साइड्स सिमिलर दाखवल्या. त्यामध्ये एबी अपॉन बीडी पुन्हा एकदा नको होता, तो काढून टाकला. बीसी अपॉन बीसी इज इक्वल्स टू एसी अपॉन बीसी. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केली तर एसी स्क्वेअर मिळाला. ओके. पण आपल्याला त्या दोघांची काय पाहिजे? ऍडिशन पाहिजे ना. बरोबर. मग पटकन याचा एक स्क्रीनशॉट घ्या. ओके. ठीक आहे. स्क्रीनशॉट घेतला असेल तुम्ही? हा. बघा मी इथे फक्त कन्स्ट्रक्शन ड्रॉ करतो.
म्हणजे जागा नाहीये म्हणून मी तो पार्टी केली. आता बघा ह्या दोघांचे ऍडिशन करूया. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ऍड केल्यावर काय येईल? AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल्स टू AC इंटू AD प्लस AC इंटू DC. बरोबर. व्हॉट इज कॉमन? AC इज कॉमन. काय राहील मध्ये? AD प्लस DC. बरोबर. AC इंटू AD प्लस DC किती झाला? AD प्लस DC किती झाला? दॅट इज इक्वल्स टू AC. AC इंटू AC काय झालं? AC स्क्वेअर. मग AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल्स टू AC स्क्वेअर. आपल्याला पण काय करायचं ते बघा. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल्स टू AC स्क्वेअर. सिंपल. And therefore there is the proof AC square is equals to AB square plus BC square. असं लिहू शकतो की नाही? That is the proof of Pythagoras theorem. You understand this? Take the screenshot. ओके, एवढ्या पार्टसाठी एक स्क्रीनशॉट घेतला आपण. लक्षात आलंय? मग हे प्रूफ व्यवस्थित तुम्ही लिहून टाका. परत एकदा तुम्हाला वाटलं तर मी परत एकदा सांगतो. बघा काय आहे, मी काय केलंय. ट्रायंगल ABC इज एनी ट्रायंगल, एनी राईट अँगल ट्रायंगल. तो कोणताही राईट अँगल. मग मी काय केलं, इथे ABC हा राईट ट्रायंगल घेतला सच दॅट ABC इज इक्वल्स टू 90. देन we have to prove that AB square plus BC square is equals to AC square. म्हणजेच हा AC स्क्वेअर जो आहे तो AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इतका दाखवायचा आहे आपल्याला. बरोबर की नाही? त्यासाठी मी काय करणार, काही कन्स्ट्रक्शन करावं लागलं मला. आणि ते कन्स्ट्रक्शन काय करावं लागलं? फ्रॉम धिस वर्टेक्स यू हॅव टू पुट ते परपेंडिक्युलर ऑन AC हायपोटेनस वरती परपेंडिक्युलर काढला. बरोबर. हायपोटेनस वरती परपेंडिक्युलर काढल्यामुळे आता त्याचे तिघ ट्रायंगल तयार झालेत. फर्स्ट, सेकंड अँड ओरिजिनल ट्रायंगल ABC. बरोबर. आता फर्स्ट ट्रायंगल अँड ABC हा ओरिजिनल ट्रायंगल, हे दोघं ट्रायंगल पहिले सिमिलर दाखवले. काय कारण? सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं. बरोबर की नाही? म्हणून आपण AB अपॉन AD इज इक्वल्स टू BC अपॉन BD इज इक्वल्स टू AC अपॉन AB असं लिहिलं. आता त्याचं कारण काय? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके. म्हणून AB अपॉन AD इज इक्वल्स टू AC अपॉन AB असं लिहिलं. बघ यातून काय हेच घेतले तर BD नको आहे. BD नको आहे. मधला जो आहे तो घ्यायचा नाही. म्हणजेच AB अपॉन AD आणि AC अपॉन AB हे दोन रेशो घ्या, पण हा रेशो घ्यायचा नाही. का तो रेशो घेतला नाही कळलं? हा जो रेशो आहे तो मी घेतला नाही. आता या दोन स्टेप लिहिल्या काय आणि एक स्टेप लिहिली काय, ही एकच स्टेप सुद्धा चालली असते आपल्याला, पण आपल्याला लवकर कळत नाही. म्हणून मी त्या दोन स्टेप मध्ये मांडले. ओके. तर दोन स्टेप मध्ये मांडल्यानंतर काय मिळालं आपल्याला? त्यावरून AB स्क्वेअर मिळतोय मला. AB स्क्वेअर मिळाला. त्याच पद्धतीने हा जो मेन ट्रायंगल होता तो आणि BDC हा ट्रायंगल जो आहे, हे दोन ट्रायंगल घेतल्यानंतर सिमिलरिटी राईट अँगल ट्रायंगल मधून परत ते दोन ट्रायंगल सिमिलर येतील. पुन्हा त्यांच्या साइड्स करस्पॉन्डिंग साइड्स कशा असतील? सिमिलर. म्हणून BC अपॉन DC इज इक्वल्स टू AC अपॉन BC. बरोबर. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर BC स्क्वेअर इज इक्वल्स टू AC इंटू DC आला. बरोबर. आता ह्या दोघांचे ऍडिशन बघा, इकडे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर पाहिजे का नाही? ऍडिशन पाहिजे का नाही? मग AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर ऍड केला. तो ऍड केला तर हे मिळालं आपल्याला AC स्क्वेअर. इथे AC कॉमन काढला. AD प्लस DC काय होतो? AC होतो. AC इंटू AC काय झाला? AC स्क्वेअर. देयरफॉर AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. डू यू अंडरस्टँड? टेक दिस स्क्रीनशॉट. ओके. तुम्ही नोटबुक मध्ये ते व्यवस्थित लिहून टाकायचे. हे झालं पायथागोरस थेरम. हे झालं आपलं पायथागोरस थेरम. कशा पद्धतीने पायथागोरस थेरम प्रूव्ह करायचं लक्षात आलं तुम्हाला? ओके. मग पायथागोरस थेरम झाल्यानंतर पुढचं कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. कॉन्व्हर्स प्रूव्ह करून दाखवायचं.
आता कॉन्व्हर्स इनडायरेक्ट प्रूफ काय केलं जातं कॉन्व्हर्स मध्ये ते पण बघू. मग बघा, इफ a square of a side of any triangle is equals to sum of squares of other two sides. Sum of squares of other two sides. Then that triangle is a right angle triangle. तर तो काय असेल? राईट अँगल ट्रायंगल असेल. बघा, म्हणजेच कॉन्व्हर्स आपल्याला बघायचं का? कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. पहिले पायथागोरस थेरम आपण बघितलं, आता याचं कॉन्व्हर्स बघतोय. कॉन्व्हर्स मध्ये काय आहे का आपल्याला सांगितलंय काय, एखादा असा ट्रायंगल आहे ज्याच्यामध्ये एक साइडचा स्क्वेअर हा उरलेल्या दोन साइडच्या स्क्वेअरच्या ऍडिशन इतका आहे, तर तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असतो हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. परत डायग्राम काढताना आपल्याला एक डायग्राम काढावी लागेल. अशी काढावी लागेल ज्याच्यामध्ये एका साइडचा स्क्वेअर हा उरलेल्या दोन साइडच्या स्क्वेअरच्या ऍडिशन इतका आहे. म्हणजेच बघा आता की पण काय इन ट्रायंगल एबीसी AC square is equals to AB square plus BC square असं दिलेलं आहे. लक्षात घ्या. आणि आपल्याला टू प्रूव्ह काय सांगितलं आहे, we have to prove that this triangle is right angle triangle. Means we have to prove that triangle ABC is right angle triangle. Triangle ABC is right angled triangle. or हे लिहा किंवा काय लिहा, or angle ABC is equals to काय दाखवायचं आहे, 90 डिग्री. म्हणजे हा 90 दाखवायचा ना, इथे 90 आपल्याला लिहिता येणार नाही. सॉरी फॉर दॅट, इथे 90 दाखवता येणार. मग आता आपण काय करूया, एक छोटासा कन्स्ट्रक्शन करूया. अजम्पशन्स किंवा कन्स्ट्रक्शन आपण म्हणूया. कन्स्ट्रक्शन काय करावं लागेल? कन्स्ट्रक्शन चेक अ ट्रायंगल PQR. Check a triangle PQR. Such that AB is equals to PQ, BC is equals to QR, and the angle PQR is equals to 90. काय घेतलं? Draw a triangle PQR such that काय केलं बघा, PQ is equals to AB, नंतर QR is equals to काय घेतलं, BC, and angle Q is equals to किती घेतला, 90 डिग्री. अँगल Q किती घेतला, 90 डिग्री. हे झालं कन्स्ट्रक्शन. ओके, आणि मग हे कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे दोन ट्रायंगल जे आहेत या दोन ट्रायंगलचा विचार करून आपल्याला अँगल P किती आणून दाखवायचा आहे, 90 डिग्री. म्हणजे हे दोन ट्रायंगल कसे दाखवावे लागतील, आयदर सिमिलर और आयदर कॉन्ग्रुएंट. एक तर सिमिलर दाखवावं लागतील, नाही तर कॉन्ग्रुएंट दाखवा. मग आपण डायरेक्ट कॉन्ग्रुएंट दाखवूया. मग कसे दाखवता येईल कॉन्ग्रुएंट बघूया. प्रूफ in triangle ABC and triangle PQR. तो अगोदर PQR घेऊया. इन ट्रायंगल PQR अँगल Q कितीचा आहे, 90 डिग्रीचा. मग तुम्हीच सांगा, हा जर 90 डिग्रीचा आहे तर आपल्याला काय लिहिता येईल, PR स्क्वेअर इज इक्वल्स टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. लिहिता येईल का नाही, बाय पायथागोरस थेरम. इज इट राईट? बाय पायथागोरस थेरम असं लिहिता आलं. PR square is equals to PQ square plus QR square. Is it right or not?
पण आता तुम्ही सांगा पीक्यूच्या जागेवरती काय पीक्यू किती टाकता येईल आपल्याला एबी इतका टाकता आणि क्यूआर किती टाकता येईल बीसी इतका, कारण तसं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. म्हणजेच पीआर स्क्वेअर इज इक्वल्स टू काय कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, पीक्यू ची किंमत किती टाकता येईल एबी, इथे काय लिहिणार तुम्ही एबी स्क्वेअर प्लस क्यूआर ची किंमत काय टाकता येईल आपल्याला बीसी, म्हणजे इथे काय लिहिणार बीसी स्क्वेअर. काय कसं कन्स्ट्रक्शन, असं कन्स्ट्रक्शन आहे बरोबर. ते झाल्यानंतर याला नंबर देऊन ठेवूया फर्स्ट. बट बघा बरं गिवन काय आहे, बट AC square is equals to what, AB square plus BC square. Number second and that is given. आता हे जर दिलेलं आहे तर हे या दोघांवरून बघा AB square plus BC square, AB square plus BC square, म्हणजे याचा अर्थ काय होतो, PR square is equals to AC square from first and second. या दोघांवरून PR square is equals to AC square आला, म्हणजेच PR हा पुन्हा इतका आला, सांगा बरं AC इतका, हा AC इतका बरोबर. आता हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवणं आपल्याला सिंपल झालं. कसं सिंपल झालं का PR हा ACC कॉन्ग्रुएंट आहे, हा PQ हा ABC कॉन्ग्रुएंट आहे, QR हा BCC कॉन्ग्रुएंट आहे. ते लिहिण्याची गरज नाही. PR आणि AC कॉन्ग्रुएंट आलेले आहेत, PQ आणि AB ऑलरेडी कॉन्ग्रुएंट आपण कन्स्ट्रक्शन मध्ये केलेले आहेत, QR आणि BC कॉन्ग्रुएंट कन्स्ट्रक्शन मध्ये केलेले आहेत. म्हणजे इथे आपण डायरेक्ट लिहू शकतो ट्रायंगल PQR कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ABC. लिहिता येईल का नाही बरोबर. बाय विच टेस्ट, बाय यस टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएंस. इथे कॉन्ग्रुएंट दाखवले, सिमिलर दाखवलेले नाही. कसे दाखवले, कॉन्ग्रुएंट दाखवले. आणि मग जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतील. याचाच अर्थ काय होतो, अँगल PQR इज इक्वल्स टू अँगल ABC, बरोबर का नाही. म्हणजेच अँगल ABC इज इक्वल्स टू अँगल PQR. बट सांगा बरं अँगल Q किती आहे, Q आहे 90 डिग्री. हे बघा Q किती आहे 90 डिग्री. आपण कन्स्ट्रक्शन केलेलं तसं ABC आपल्याला 90 आणून दाखवायचा होता, हा किती आला 90, कारण काय अँगल PQR किती दिलेला आहे 90 डिग्री. तसं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे and this is our proof and therefore triangle ABC is right angled triangle. Therefore there is a right angle triangle. पटकन याचा एक स्क्रीनशॉट घ्या. Do you understand this? Okay. आज तुम्ही मला Zoom मीटला डायरेक्ट जॉईन नाहीये. उद्याचे लेक्चर आपण अशा पद्धतीने जॉईन करूया. आज आपण 2 थेरम बघितले. तुम्हाला ते दोन्ही थेरम समजले असतील व्यवस्थित. तुम्ही नोटबुक मध्ये नोट डाउन करून ठेवायचे. चला, गुड बाय, हॅव अ नाइस डे, सी यू अगेन टुमॉरो.